नमस्कार मंडळी, मी अनिसा शफीक। मी आज बनवत आहे मस्त अशी ताजी ताजी माठाची भाजी। होय, तुमच्याकडे काय म्हणतात याला मला सांगा। ताजी अशी एकदम फ्रेश मिळाली होती। मी नीट करून स्वच्छ धुवून याला घेतलेली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। मी इथे गॅस चालू करून लोखंडाची कढई ठेवली आहे। आज मी लोखंडी कढईमध्ये भाजी बनवणार आहे। एकदम छान आणि मस्त बनणार आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। 7 ते 8 पाकळ्या छान असा फ्रेश लसूण कुटून घेतलेला आहे खलबत्त्यात, तो आपण यामध्ये घालून देऊया। लसणाची फोडणी द्यायची आहे। खूप सोपी आणि साधी भाजी आहे। तुम्ही कशा प्रकारे करता तेही मला कमेंट करून सांगा। लसूण परतला गुलाबी होईपर्यंत की आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदाही तेलावर परतून घ्यायचा आहे। कांदा पण जास्त लाल करायचा नाही, आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचा आहे। आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे यामध्ये, म्हणजे जेव्हा आपण भाजी घालू मीठ सर्वत्र भाजीला लागेल। आता आपण भाजी घालून घेऊया यामध्ये। आता आपल्याला भाजी जास्त दिसते, पण थोड्या वेळानंतर ती खाली बसते। जशी जशी वाफेवर शिजते तशी तशी भाजी खाली बसते, कमी कमी होत जाते। पाहू शकता, आपण जेव्हा भाजी घातली होती तेव्हा कढईभर होती आणि आता केवढी झाली आहे। मंद आचेवर आपण अशीच भाजी शिजवून घ्यायची आहे। झाकायचं नाहीये त्याला शिजताना, आणि अशीच शिजू द्यायची आहे 5 मिनिटं। आपली भाजी रेडी आहे। मंद आचेवर भाजीला आपण छान 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। भाजी आपली रेडी आहे। मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते। तुम्हाला अजून कोणती कोणती भाजी आवडते तेही सांगा, मी तुमच्यासाठी बनवून व्हिडिओ बनवीन त्याचा। आणि कशा कशा प्रकारे भाजी बनवतात तेही मला सांगा कमेंट करून। आणि माझा व्हिडिओ कुठून कुठून पाहता तेही कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कुठल्या शहरातून गावातून माझा व्हिडिओ तुम्ही पाहता। मला खूप आनंद होईल ऐकून। पहा, आपली माठ किंवा तांदळाची भाजी रेडी आहे। मुद्दामच मी अशा मातीच्या भांड्यात सर्व केली आहे। खूप छान दिसत आहे, होय ना। पारंपरिक अशी भांडी असायची पूर्वी, माझ्याकडे एक होतं, त्यामध्ये मी सर्व केले आहे। मला अशी मातीची भांडी खूप आवडतात, पण गॅसवर मी वापरायला घाबरते, त्यामुळे मी जास्त आणत नाही। पण मला अशी भांडी खूप आवडतात। तुमच्याकडे सुद्धा अशी असतील भांडी तर मला सांगा, आणि कसे वापरता तेही सांगा। तर असेच भरभरून प्रेम देत राहा आणि मस्त बनवा, मस्त खा, मस्त रहा। आणि माझा चॅनल अनिसा का जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।